मुंबईच्या वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन बघायला मिळालं। मुंबईतील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक झाली। महापालिका प्रशासनाच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचं हे आंदोलन सुरू होतं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झालं आणि त्या दरम्यानची ही दृश्य। अनेक वर्षापूर्वी मुंबई नगरमधील नागरिकांना भेडसावत असलेल्या दूषित आणि अपुऱ्या पाणी पुरवठा प्रश्नावर ठाकरे गटानं हा हंडा मोर्चा काढला होता आणि त्या दरम्यानची ही दृश्य पोलीस सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसू शकतात। डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचं पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल बरोबर महानगरपालिकेने केलेला करार आहे। त्याची गेल्या 2-3 वर्ष चर्चा झाली नाही, त्यासाठी एकही रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदरणीय युवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या माध्यमातून हंडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय। मुंबई महानगरपालिकेच्या ज्या संस्था आहेत त्यांना जगवण्याचं काम, त्यांना मारण्याचं काम जर VIP संस्कृती करत असेल तर अशाचा निषेध आहे। आणि ठिकठिकाणी हे ज्या कामं चालली मोनो मेट्रोची त्याच्यामुळे बारीक छोट्या छोट्या लाईन तोडल्या गेल्या आहेत आणि त्या लाईन तोडल्यामुळे जे कंटामिनेशन होतं आहे, दूषित पाणी लोकांना येत आहे, त्याच्यामुळे प्रचंड लोकांमध्ये असंतोष झालेला आहे आणि त्याचा आता ह्या 3 वर्षात हे जास्त प्रमाण वाढलं। माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर तो काम करून गेला आणि पुऱ्या मुंबईची वाट लावून गेला।